विराट महाभारताप्रमाणे ही छोटीशी सावित्री उपकथाही धर्माच्या तत्वावर आधारलेल्या दैनंदिन जीवनातील प्रसंगाची व दृष्टिकोनांची सतत ओळख करून देत असते. सर्व उपाख्यानाला गुंफणारा तो एक समान धागा आहे असे दिसते. विवाह बंधनाचा विधिभाग असो की राज्याभिषेकाचा समारंभ असो की अंत्यसंस्काराचा प्रसंग असो, सर्व काही विद्वान ब्राह्मणांनी व आत्मज्ञानी ऋषी मुनींनी विकसित व सुधारित केलेल्या नियमबद्ध संहितेनुसारच पार पडले पाहिजे. यज्ञ करण्यासाठी अश्वपती वनात जातो आणि वराची प्राप्ती झाल्यावर राज्यशकट चालविण्यासाठी पुन्हा परत येतो. नियोजित द्युम्नसेन राजा संन्यस्त वृत्तीने वनात आयुष्य व्यतीत करीत असतो, पण पुन्हा एकदा राज्य मिळाल्यावर कारभार सांभाळण्यासाठी राजधानीला परतण्यास मागे पुढे पाहत नाही. समाज व्यवस्था टिकवण्यासाठी क्षात्र धर्माचे पालन करायलाच हवे. त्याच्या दृष्टीने हे कर्तव्य म्हणजेच त्याचा धर्म होता आणि त्या अवस्थेतील साधुत्वापेक्षाही त्याला सर्वोच्च स्थान होते. म्हणून वनातील ऋषी मुनींनाही त्याला संमती दिली आणि तपस्येत मग्न असलेले आणि आध्यात्मिक साधनेत गुंतलेले ऋषी मुनी देखील लौकिक जीवनाच्या प्रवाहापासून दूर झालेले आणि जगाकडे पाठ फिरवलेले संन्यासी नव्हते. जीवनाच्या परिपूर्तीसाठी त्यात ते भरभरून सहभागी होत. मात्र जेथे लौकिक आणि पारलौकिक विश्वातील संघर्ष अस्तित्वात नसतो, अशा संपूर्णतया आगळ्या वेगळ्या भूमिकेवरून हा सहभाग असे. श्री अरविंदांच्या सावित्रीच्या शब्दात म्हणायचे झाल्यास, सर्वांशी एकात्म झालेले आणि संकोचकारी सीमांपासून मुक्त स्वतंत्र सुखद सूर्यप्रकाशित खंडाप्रमाणे विशाल निष्पक्ष आनंदामध्ये हे ऋषी वस्तुमात्रांमधील भगवत आनंदामध्ये जीवन जगले. देवतांच्या मंद सावकाश प्रवेशाला सहाय्य करीत त्यांनी आचरलेल्या दिव्य विचारांची पेरणी युवक मनांमध्ये करीत. त्याप्रत मानवजातीने उन्नत व्हावे असे महान दिव्य सत्य त्यांनी त्यांना शिष्यांना शिकवले. अथवा काही थोड्यांसाठी त्यांनी स्वातंत्र्याची महाद्वारे उघडली. काळाच्या मठ्ठ जोखडातून मुक्त झालेल्या चैतन्याप्रमाणे ज्या दिव्य प्रकाशामध्ये त्यांनी श्वासोच्छ्वास केला, त्या प्रकाशाची शुभवार्ता विश्वात्मक शक्तीची पात्रे आणि साथी सोबती. अशा त्यांनी सूर्याच्या सहज स्वाभाविक स्वामित्वाचा उपयोग करून घेतला. आमच्या संघर्षात असलेल्या जगाला दिली. त्यांची वाणी, त्यांचे मौन हे पृथ्वीला एक प्रकारचे सहाय्यच होते. मानवाच्या आनंदाप्रमाणे त्याच्या दुःखातही ऋषीमुनी कसे सहभागी होतात याचे उदाहरण व्यासमुनींच्या सावित्री कथेतच पाहायला मिळते. यमापासून सत्यवानाचा प्राण सावित्री परत मिळवते, पण आश्रमात परताव्यास त्यांना उशीर होतो. आपल्या पुत्राचे काय झाले असेल या आशंकेने द्युम्नसेन बराच चिंताग्रस्त झालेला असतो आणि भलते सलते अभद्र विचार मनात येऊन त्याला फार क्लेश होतात. जवळजवळ वेड्यासारखा भटकत तो प्रत्येकाशी जाऊन आपल्या मुलाची चौकशी करीत होता. आश्रमातील सत्यवचनी ब्राह्मण त्याचे नाना प्रकारे सांत्वन करीत. ऋषी सुवर्णरस त्याला म्हणतो, सावित्री तपाचरणी, संसारी व सद्गुणी आहे. त्यावरून सत्यवान जीवित आहे. त्याचप्रमाणे गौतम ऋषी सांगतात, मी वेदांच्या 6ही शाखांचे सूक्ष्म अध्ययन केलेले आहे. श्रेष्ठ प्रकारची व्रते आचरली आहेत. लहानपणापासून कडकडीत ब्रह्मचर्य पालन केले आहे.
आणि आपले गुरुजन व अग्निदेव यांना संतुष्ट केलेले आहे. एकाग्र शक्तीच्या बळावर मी सर्व व्रत साधना पूर्ण केली आहे. तसेच केवळ वायुभक्षण करून मी काटेकोरपणे उपवास विधी पार पाडले आहेत. या साऱ्या सामर्थ्याच्या आधारावर आणि इच्छाशक्ती एकाग्र केल्यावर इतरही जणांच्या साऱ्या हालचाली मला ज्ञात होतात. तेव्हा मी जे सांगेन ते खरे धरून चाल, सत्यवान जीवित आहे. आधीच्या एका प्रसंगात त्या दुर्दैवी दिवशी त्रिरात्री व्रताची सांगता करून सावित्री सर्व ऋषीमुनींकडे जाऊन त्यांना प्रणाम करते व त्यांचे आशीर्वाद घेते. तरुण स्त्रीला प्रिय असलेल्या सर्व मंगल गोष्टींसाठी आणि तिच्या सौभाग्यासाठी ते शुभकामना करतात. जीवनातील ऐहिक समृद्धी आणि तपश्चर्या यांचा सुमेळ त्यांनी साधला होता. असे दिसते की ऐहिक विद्या व गौरव प्राप्त केल्यानंतर आत्म्याचा मार्गही सुनिश्चित व अधिक स्पष्ट होतो. गौतम ऋषींचेच उदाहरण घ्या. सर्व वेदात आणि भाषाशास्त्र, छंद, व्याकरण, व्युत्पत्तीशास्त्र, धर्मकृत्ये व ज्योतिष अशा 6 वेदांगात ते पारंगत होते. यापैकी अनेक शाखात सावित्री पारंगत होती. स्वतः यमधर्माचीच तिच्या बाजूने साक्ष होती. सत्यवानाचा आत्मा खेचून काढून तो दक्षिण दिशेला आपल्या निवासस्थानाकडे निघाला होता. सावित्री त्याच्या पाठोपाठ जात होती आणि परत फिरण्याचा यमराजाचा सल्ला न जुमानता ती त्याला म्हणते, जेथे माझ्या पतीचे विधी लिखित आहे आणि स्वयं प्रेरणेने तो जेथे जातो त्याच्या सांगाती जाणे हा माझा परमधर्म आहे. तपस्येने, गुरुभक्तीने, पतिप्रेमाने, पवित्र व्रतांचे अनुसरण केल्याने आणि तुझ्या कृपादृष्टीमुळे मला या मार्गात अटकाव करू शकेल असे काहीही नाही. एखाद्या व्यक्तीबरोबर 7 पावले चालल्यावर त्याच्याविषयी मैत्रभाव निर्माण होतो. या मैत्रीभावाला अनुसरून मी जे काही तुला सांगत आहे त्याकडे कृपा करून तू लक्ष दे. ज्यांचे ठायी स्वतःवर नियंत्रण नाही, मग भले ते वनात्कार आहोत, धर्माचरण, गुरुचे आज्ञापालन व खडतर तपस्येचे आचरण ते करू शकत नाहीत. ज्यांनी विवेकाची कास धरली आहे अशी शहाणी सुरती माणसे धर्माचरण करून आनंदात राहतात. म्हणून तर ऋषीमुनी धर्माला इतके सर्वोच्च प्राधान्य देतात. सत्यधर्मी महात्म्यांनी मान्यता दिलेल्या स्वधर्माचे पालन केल्यास आपल्या ध्येयाप्रत घेऊन जाणारा मार्ग आपणाला गवसतो. म्हणून आपण दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्याही धर्माची अभिलाषा बाळगता कामा नये. अशा रीतीने ऋषीमुनींनी धर्माला सर्वोत्तम ठरविले आहे. हे ऐकून यम अत्यंत प्रसन्न होऊन म्हणतो, हे निष्कलंक स्त्रिये, आता माघारी फिर. तुझ्या बोलण्यातील योग्य शब्दोच्चार, उचित शब्दयोजना आणि तर्कसंगत युक्तिवाद यामुळे मी प्रसन्न झालो आहे. मृताला जिवंत करण्याची मागणी सोडून इतर कोणताही वर तू माग, मी तो तुला देईन. ऐहिकाचा त्याग करूनही हे ऋषीमुनी पृथ्वीवर धर्माची प्रस्थापना करण्यासाठी कार्यशील असतात. एकाच उद्दिष्टासाठी लौकिक आणि पारलौकिक एकमेकात मिसळून जातात. त्यांच्या व्यवहारात कोणताही भेदभाव उरत नाही. पृथ्वीवर धर्माची प्रतिष्ठापना करण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा देवही त्यात सहभाग घेतात. ब्रह्माने अश्वपतीला तेजस्वी कन्येचा वर देणे हे निर्मितीच्या सर्वांगीण प्रक्रियेत निर्मात्याने सहभागी होण्याचे उत्तम उदाहरण आहे. गौतम ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे ही तेजस्विनी कन्या
दुसरी तिसरी कोणी नसून प्रत्यक्ष देवी सावित्री म्हणजे ब्रह्माची स्वतःची कन्याच आहे. विश्वात सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी अवतार शक्ती बनून ती अवतीर्ण होते. धर्माच्या विरुद्ध गोळा झालेल्या शक्तींचे साकार रूप म्हणजे मृत्यू. त्या मृत्यूशी संघर्ष करून सावित्रीला ही कार्यसिद्धी करावी लागणार आहे. सत्यवानाचा मृत्यू हा साधासुद्धा मृत्यू नाही. त्याचे प्राण हरण करण्यासाठी स्वतः यमधर्माला पृथ्वीवर यावे लागले व स्वतःबरोबर घेऊन जावे लागले. या कार्यासाठी आपण हाताखालच्या दूताला का पाठवले नाही याची पृच्छा सावित्रीने केली असता तो उत्तरतो, सुकुमार, धर्मात्मा आणि सद्गुणाचा महासागर असलेल्या सत्यवानाला धरून आणण्याची कामगिरी मला मंत्र्यावर सोपविणे उचित ठरले नसते, म्हणून मी स्वतःच या कामगिरीवरती आलो आहे. सत्यवानाचे प्रमाणित आयुष्य संपले होते आणि आता त्याला यमलोकी न्यावयास हवे होते. पण स्वतः यमधर्माखेरीज त्या पुरुषाला स्पर्श करण्याचे अन्य कुणाचे धाडस होणे शक्य नव्हते. आणि जर जगाची रचना राखायची असेल तर त्याने पूर्व नियोजित कार्य केलेच पाहिजे. यमधर्म केवळ मानवी जगातील व्यवस्थेचे पालन करीत होता, पण सावित्री त्या व्यवस्थेचा स्वीकार करू शकत नव्हती. कारण सत्यवानाच्या जीवनधर्माची अजून परिपूर्ती झाली नव्हती आणि म्हणून यमधर्म त्याचे जीवन संपवू शकत नव्हता. अशा रीतीने दोन धर्मात थेट संघर्ष आहे. पण मृत्यूच्या या बाह्य रूपामागे वैश्विक व्यवस्थेतील व्यापक दिव्यता कार्यकारी असल्याचे सावित्रीला जाणवते आणि याच दिव्यतेला उद्देशून ती आपली प्रार्थना त्या सत्याधिकारी विनंती करते. मृत्यूच्या प्रक्रियेतून जीवनाचा विकास ही सद्यस्थितीत एक अतींद्रिय गरज आहे, यात शंका नाही. पण अशी योजना नसावी अशी एकही वेळ येणार आहे. मृत्यू ही एक रुळलेली सवय आहे, पण ती काही अनिवार्य नाही. म्हणून सावित्री दिव्यतेला असे आवाहन करते की धर्माच्या उच्चतर परिपूर्तीसाठी सत्यवानाला आपले आयुष्य पुरेपूर उपभोगू दिले पाहिजे. यमधर्माने ते मध्येच खंडित करता कामा नये. अर्धवट आणि अपूर्ण अवस्थेत काम राहिलेल्या आत्म्यावर देह सोडण्यासाठी दडपण आणणे रास्त नव्हे. सावित्रीची ही विनंती रक्तवर्णी नेत्राच्या काळ्या कभिन्न हाती फास असलेला यमराजा पुढे नव्हे तर धर्मराजाच्या दयाळू व दीप्तिमान श्रेष्ठत्वास उद्देशून आहे. या धर्मराजाला उद्देशून सावित्री सत्यवचनांनी युक्त असे प्रशंसोद्गार काढते. तू विवस्वानाचा समर्थ पुत्र आहेस, म्हणून तुला विद्वान लोक वैवस्वत म्हणतात. तू सर्व प्राणीमात्रांना समान लेखतोस आणि तू धर्माचा अधिष्ठाता आहेस, यासाठी तुला धर्मराज असेही म्हणतात. मनुष्य मात्र स्वतःपेक्षाही साधूजनांसाठी अधिक निष्ठा ठेवतो आणि त्यांनाच आपला प्रेमभाव विशेष करून अर्पण करतो. उदार हृदयामुळेच मानव एकमेकांवर विश्वास व्यक्त करतात व म्हणून साधूजनांवर सर्वांची श्रद्धा असते. साधूजन नेहमी धर्माचे आचरण करतात. ते कधीही निराशा बाळगीत नाहीत व त्यांना कशाचीही पीडा होत नाही. साधूजनांबरोबर हा सत्संग निष्फळ ठरत नाही. त्यांना संतांपासून कोणतेही भय नसते. आपल्या सत्याचरणाने सत्तमंडळी सूर्याचा मार्ग प्रशस्त करतात. तपश्चरणाने संत पृथ्वीचे धारक ठरतात. भूत, वर्तमान व भविष्यकाळ यांना संतांच्या ठायी आसरा मिळतो.
संतांच्या संगतीत सत्पुरुष कधीही दुःखी होत नाहीत. ज्यांचे श्रेष्ठत्व ईश्वरदत्त आहे ते शाश्वत मूल्ये असलेल्या धर्माचरणाचा आदर करतात. त्यातच ते परस्परांच्या सर्वोच्च भल्यासाठी झटतात. त्यांच्यात कोणतीही अन्य भावना नसते. सत्यधर्मी व्यक्तीचे आशीर्वाद कधीही विफल होत नाही. स्वार्थी भावनेचे किल्मिश त्यांच्यात कधीच नसते किंवा गताभिमानाच्या भावनेचा व्रण त्यांना सलत नाही. संतात असे 3 गुण नेहमी विद्यमान असल्याने त्यांना विश्वाचे संरक्षक म्हणून गौरविले जाते. विश्वकल्याणासाठी हितकर असलेले हे सत्यवचन ऐकून यमधर्म प्रसन्न होतो आणि सावित्रीला वर देतो. हे निष्ठावान आणि निष्कलंक स्त्रिये, धर्माला अनुरूप अशा उदात्त गोष्टी महत्त्वपूर्ण व ज्ञानगम्य रीतीने व सुंदर श्लोकबद्ध करून तू जसजशी बोलतेस तसतशी माझी तुझ्याविषयीची आदर भावना वाढीस लागते. तेव्हा आणखी एखादा योग्य असा वर तू माझ्यापासून मागून घे. उमदे व शूरवीर असलेले, घराण्याचा लौकिक वाढविणारे 100 पुत्र होतील असा वर यमधर्मापासून सावित्रीने आधीच मिळवलेला होता. तथापि ही पुत्रप्राप्ती सत्यवानाशी मिलन होऊनच व्हावी अशी तिची इच्छा होती. म्हणून ती पुन्हा म्हणते, हे अहंकाराचा व प्रौढीचा विनाश करणाऱ्या देवते, तू दिलेला हा वर आधीच्या वरापेक्षा जरा निराळा आहे आणि शास्त्रोचित विवाह बंधनाशिवाय त्या वराची पूर्ती होणे अशक्य आहे. म्हणून मी पुन्हा तुझ्याकडे सत्यवानाच्या प्राणाची याचना करीत आहे. तो मला पती म्हणून प्राप्त झाल्याखेरीज मी मृतातच जमा आहे. माझ्या पतीशिवाय जर असे सुख मला मिळणार असेल तर त्यापासून वंचित राहणेच मी जास्त स्वीकारेन. जरी माझ्यासाठी स्वर्गाचे द्वार खुले केले तरी पतीशिवाय मी त्यात प्रवेश करणार नाही. खरे तर पतीशिवाय जगण्याचीच माझी इच्छा नाही. तू मला 100 पुत्र होण्यासाठी वर दिला आहेस आणि तरी तू स्वतःच माझ्या पतीला हिरावून नेत आहेस. म्हणून सत्यवानाचे प्राण मला परत दे असे मी तुला पुन्हा पुन्हा सांगते आहे, विनवित आहे, कारण त्यामुळेच तुझा हा वर फलित होईल. सावित्रीच्या या शब्दांनी खरोखरीच प्रभावित झालेल्या धर्मराजाने सत्यवानाच्या प्राणाभोवती टाकलेला पाश काढून घेतला आणि हर्षभरीत होऊन तो तिला म्हणाला, हे माधुर्यवती स्त्रिये, मी तुझ्या पतीला मुक्त करीत आहे. हे कुलभूषण कन्ये, साधू वृत्तीच्या स्त्रिये, तू मला पूर्णत्वाने संतोष दिलास. सत्यवानाची प्रकृती आता चांगली आहे. पृथ्वीवर जाण्यास तो सक्षम आहे.